सार्वजनिक बांधकाम खात्याचा इतिहास अगदी भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. त्या बरबटलेल्या इतिहासामध्ये आज नवीन एक पुन्हा भर पडली, ती म्हणजे ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनील पाटील. घोडबंदर रस्त्याची जी कामे केली त्याच कामाची अनेक बिले काढण्यात आली, अनेक टेंडर्स काढण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटल ज्याला शिफ्टिंग करण्यात आलं तर त्या शिफ्टिंगमध्ये करोडोचा भ्रष्टाचार करण्यात आला. रातोरात अनेक गोष्टी या सुनील पाटीलनी काही कनिष्ठ अधिकाऱ्यांना हातात धरून केल्या. नमस्कार, मी अशोक सोनवणे. आपण पाहताय लोकमंथन न्यूज. सार्वजनिक बांधकाम खात्याचा इतिहास अगदी भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. त्या बरबटलेल्या इतिहासामध्ये आज नवीन एक पुन्हा भर पडली, ती म्हणजे ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनील पाटील. सुनील पाटीलनी मागील 3 वर्षामध्ये जो काही गोंधळ अनेक कनिष्ठ अधिकाऱ्यांना हातात धरून जो घोटाळा केला, त्यामध्ये प्रामुख्यानं घोडबंदर रस्त्याची जी कामे केली त्याच कामाची अनेक बिले काढण्यात आली, अनेक टेंडर्स काढण्यात आले. दुसरी गोष्ट, महसूल विभागाने जी कामे दिली त्या कामामध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार करण्याच्या हेतूनं, स्वार्थाच्या हेतूनं, जनतेच्या पैशाचा अपव्यय करण्याच्या हेतूनं अनेक टेंडर्स बोगस करण्यात आले. दुसरा प्रकार असा की ठाणे जिल्ह्याचं असलेलं सिव्हिल हॉस्पिटल ज्याला शिफ्टिंग करण्यात आलं तर त्या शिफ्टिंगमध्ये करोडोचा भ्रष्टाचार करण्यात आला. रातोरात अनेक गोष्टी या सुनील पाटीलनी काही कनिष्ठ अधिकाऱ्यांना हातात धरून केल्या. त्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात टेंडर्स काढण्यात आले, तो एक घोटाळा आम्ही समोर आणलेला आहे. दुसरा प्रकार एक आहे, PWDचं जे कार्यालय होतं प्रभात टाकीजवळचं, म्हणजे मामलेदार कचेरीजवळचं, ते पाडण्यात आलं. मंडल कार्यालय आणि विभागीय 2 कार्यालय आणि इतर जी उपविभागाची कार्यालय होती ती पाडण्यात आली. आणि त्याच्यामध्ये कसा प्रकारचा घोटाळा सुनील पाटील आणि त्यांच्या काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून केला आहे की त्या कार्यालयामध्ये जुन्या तिजोऱ्या होत्या, करोडो रुपयाच्या तिजोऱ्या होत्या आणि मूल्यवान अनेक वस्तू जुन्या काळातील होत्या, ब्रिटिश काळातील होत्या. त्या कवडीमोल दराने त्यांनी स्क्रॅप म्हणून विकल्या गेल्या. आता त्या कवडीमोल दराने का दिल्या याचा फार मोठा खुलासा करावा लागला आहे. तर भिवंडी आहे, ठाणे 1, ठाणे 2, ठाणे 3, ठाणे 4 या उपविभागांमध्ये उपाभियंत्यांशी संगनमत करून आणि टेंडर क्लासच्या माध्यमातून जो घोटाळा करण्यात आला, तो घोटाळा अति मोठ्या प्रमाणात करण्यात आला. आता टेंडर क्लासचा याच्यामध्ये किती संबंध आहे हा मोठा प्रश्न आहे. जोपर्यंत कार्यकारी अभियंता या सगळ्या गोष्टीला मंजुरी देत नाही तोपर्यंत टेंडर क्लार्क कुठल्याही गोष्टी करू शकत नाही. मग नेमकं सुनील पाटील यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी वापरलेली जी मानसिकता आहे, वापरलेले जे षडयंत्र आहे, त्याची चौकशी करण्यासाठी उद्यापासून प्रत्येक कामाचा टेंडर वाईज आणि कोणती कामे डबल करण्यात आली त्याचा खुलासा, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडलेला भ्रष्टाचार, महसूल विभागाची आणि कलेक्टरने दिलेली कामे त्याचा भ्रष्टाचार, MOWच्या कामातील भ्रष्टाचार, बजेटच्या कामातील भ्रष्टाचार आणि किरकोळ देखभाल दुरुस्तीच्या कामात झालेला भ्रष्टाचार आणि त्याच्या माध्यमातून आज देखील सुनील पाटील मोठ्या प्रमाणात ती देयके काढण्याचा प्रयत्न करतात आणि ही सगळी देयके त्यांची प्रलंबित शासनाकडे मुद्दाम ठेवलेली आहेत. आता याचा पर्दाफाश, एक टेंडरचा पर्दाफाश उद्यापासून आम्ही सुरू करणार. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.